बापू की, बाबू सिंह महाराज की, नायक काशीनाथ की। मार याडियो, मार भाइयो, मार बहनो, आज नांदेड माही आता विशाल महासागर गोरमाटीर जमायगो आणि आपण दखावती नाही या नांदेड नगरीतील सगळ्या, या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या गोर बंजारा बांधवाने इथे उपस्थित राहून या विशाल जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या महाराष्ट्रातील गोर बंजारा समाज आता जागा झालेला आहे। या जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही। ही ज्योत पेटत राहील, हे पांढरं वादळ घोंगत राहील, घोंगत राहील, घोंगत राहील। म्हणून या महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे, मागील 1 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, तांड्यातील, वस्तीतील आमचा गोरबंजारा समाज आरक्षण आरक्षण मिळावं म्हणून आक्रमक होतोय। आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आणि शासनाला देखील सांगतोय, या गोरबंजारा समाजाकडे 2 प्रकारचे झेंडे आहेत, 2 प्रकारचे। एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे। सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही घेऊन आलेलो आहोत। याचा अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही शांततेने मागणी मागत आहोत। आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियमाचा लाल रंगाचा रक्तरंजित झेंडा आहे। आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला मी ठणकावून सांगतोय, आम्हाला आमच्या हातामध्ये रक्तरंजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका, नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणावर ठेवणार नाही, लक्षात घ्या। आणि म्हणून या समाजाच्या भावना बघा, अहो या समाजाचे भारत देशावर अनंत उपकार आहेत। 7 जन्म जरी या भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी फिटणार नाही, एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना आहेत। आज या देशामध्ये ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडलं, ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं, त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेवू घालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे। एवढंच नव्हे तो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना तोंडाला चव देण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे। म्हणून अरे तुम्ही आमचं मीठ खाल्लं, लक्षात घ्या। आणि मिठाबद्दल बोलल्या जातं, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट, नाहीतर घरी बसावं लागेल, लक्षात घ्या, घरी बसावं लागेल। म्हणून मला या सगळ्या शासनाला आणि प्रशासनातील लोकांना आणि तमनेंबी मन केअरचा या महाराष्ट्रामध्ये या गोरबंजारा समाजाच्या भरोश्यावर 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 60 ते 62 आमदार त्या ठिकाणी निवडून येतात। आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो, लक्षात घ्या। म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन समर्थनार्थ आमचं भागणार नाहीये। तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाहीये। तुमची जागा मंत्रिमंडळात आहे, तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे, तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे। ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात मांडतील, ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी संसद भवनामध्ये मांडतील, त्यावेळेला आपण समजू हे आमचे आमदार, आमचे खासदार आहेत। हा समाज आता विसरभोळा राहिलेला नाहीये। या समाजाला दूध केला समजू नका तुम्ही, हा समाज जागृत झालेला आहे। आणि तुम्हाला आम्ही फक्त एकच सांगतो, जर आमच्या समाजाच्या मागण्यासाठी तुम्ही घडले तर तुम्हाला एकालाही मतदान आम्ही करणार नाही आणि तांड्यात सुद्धा येऊ देणार नाही, लक्षात ठेवा। कारण मन तमनेन केअरचं जे आपले समाजेर लोक जे राजकीय पक्षम काम करेच आणि जे पक्ष सत्तामचा वनूर कार्यकर्ता तांडाबंदी करो, तांडाबंदी तमार आमदार तमार खासदार वो तो हमार मागणी मांगीचा है, नहीं तो निस्ता ठाले पाले अल्लम टल्लम करो मत, हुजरी गरे करो मत, चाटुगिरी करो मत करण मारो केळोच। आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे। मागे अशोकराव चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं
की तुम्ही फार घाई करताय. अहो अशोकराव चव्हाण साहेब, अहो आम्ही आतापर्यंत घाई केली नाही, हीच आमची चूक झाली. जेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय. आता घाई नाही, योग्य वेळ आहे. आता फक्त टोला मारायचा बाकी आहे, म्हणून आम्ही घाई मुळीच केली नाहीये. त्यासोबत सन्माननीय झिळवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो, झिळवळकर साहेब, आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये. सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एसटी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ, आणि नंतर सांगता की आदिवासीचं आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागतं. ही दुटप्पी भूमिका सोडा. हा समाज आता दूध खेळा आणि साधा वळावर आलेला नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो. सिंधू संस्कृती 8,500 वर्षापूर्वीची, इसवी सन पूर्व 8,500 वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे. ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं, कुठला धर्म नव्हता, ना हिंदू होता, ना मुस्लिम होता, ना जैन होता, ना ख्रिश्चन होता, ना पारसी होता, त्या आधीचा हा समाज आहे. तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता? तुमच्या आधीचे आम्ही आदिवासी आहोत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त इथल्या लोकांनी आमच्या समोर धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही. लक्षात घ्या. अरे तुम्हाला सांगतो, 5 लोकूर कमिशनच्या ज्या काही अटी आहेत त्या 5च्या 5 आम्ही पूर्ण करतो. हा समाज आदिम आहे. हा समाज आज देखील शिकार करून खातो. लक्षात घ्या. तमनेर मालमचा या समाजाने कधीच बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही. त्याला उठवलं, त्याला धावायला लावलं आणि त्याला सांगितलं बचना है तो बच, नाही तो मेरे हात में तेरा कुछ भला नाहीये, आणि त्यानंतर त्याची शिकार केली. एवढंच नव्हे तर माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आदिमतेचं काय लक्षण असू शकतं या आदिवासी बांधवांना आणि सगळ्यांना सांगतो, सळोई काय असते जरा एकदा बघा. सळोईची चव घेऊन बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं. खाताना गोड लागतं, काही लोक सांगतात किळसवानं काय सांगतो. अहो हेच तर आदिमतेचं लक्षण आहे. आमच्या नायक काशीनाथाने गोर शिकवणीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे, संस्कृती टिकवण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं, म्हणून आज थोडाफार समाजात दिसतो. जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोशावर तुम्ही मागताय? आमच्या माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे, आमचं खानपेन वेगळं आहे. हमार दिवाळी नाळीचं, हमार होळी नाळीचं, हमार सण त्योहार नाळीचं, हमार वाया नाळीचं, हमार रीतिरिवाज नाळीचं. आणि हीच बात करो करण नायक काशीनाथ काम करतू मरगो, पण तमनेवर कदर आहे कोणी ध्याने रखारो. अरे अब तरी विचार करो की आपण संस्कृती टकीचा, संस्कृती टकी तो एसटी आरक्षण मांग सकाचा. संस्कृती न टकी आपलो चढन दुसरो घरेम घाल्यो, आरक्षण मळ्याळाच हार्द रखारो. करण मार याडियो भाईयो बहनो, घणो एगो आबा चाटुगिरी हुजरेगिरी करेरो. अरे हम कहीं हमार बेटान जलम दिने जना बेटार माथे पर कहीं सिक्को मारे थे कहीं कि मोटो हेर बाद साटा थोड़े, मोटो हेर बाद रोडेर काम करे, मोटो हेर बाद खोदेर काम करे. ये रे सारो बेटान पैदा की काय आपण. अरे येर माहिती जर आपले बेटान बचारवी तो एसटी आरक्षण आपण लढवूच लागे. अभी नहीं तो कभी नहीं. आयवाळ पिढी कणाई माफ कर्याळ छणी एक घडी 100 घडी माराच आणि घडी डगरगी तो पिढी डगर जास मार भाईयो. ही वेळ आयवाळ छणी हात जोडन पगू पडन विनंती करो छो, आपसे मायर मतभेद छोड़ दो, आपसे मायर मतभेद छोड़ दो, संगठनार मतभेद छोड़ दो, पक्ष पार्टी मतभेद छोड़ दो, धुरिया परे लड़ाई छोड़ दो, भाव की लड़ाई छोड़ दो, घरे घरे मायर लड़ाई छोड़ दो आणि सारी धोळे झेंडा है तो एक जागा मार भाईयो बहनो. मला सांगायचं आहे, आमच्या सगळ्या सत्ताधारी आमदारांना सांगायचं आहे की तुमची जबाबदारी फार मोठी आहे. तुषार भाऊ, इंद्रनील भाऊ, आमचे बाबूसिंगजी महाराज, त्यासोबत संजू भाऊ यांना सांगायचं आहे, हा समाज तुमच्याकडे आशेने बघत आहे. यांची जर आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केलात तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून ही घडी ही मोका कधी जाऊ देवा लागणार नाही. आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही सांगाल ते करतो, पण या समाजाला आता फक्त आणि फक्त आरक्षण हवंय. आपले बेटानं जर तडके माहिती बचारवी
आपले बेड बेटानं जर मोल मजुरी करे ती बचारवीय, आपले बेड बेटानं जर दुसरे हाते ते काम करे ती बचारवीय, तो रे सारो आपले आरक्षण चावचं, एसटी आरक्षण चावचं, एसटी आरक्षण चावचं, नाही तो घणा अवघड वे जाय. कारण मार भाईयो मार याडियो भेनो. आणि त्यासोबतच मला अशोकराज चव्हाणांच्या मुलीला देखील सांगायचं आहे, भोकर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आमचा समाज आहे. अजून तुम्ही साधं समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही, लक्षात घ्या. हे असं चालणार नाही, हे असे खोटे धंदे चालणार नाही. आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुम्ही आमचे आमदार. जो गोरों की बात करेगा वही हम पे राज करेगा, नहीं तो खुर्ची खाली करेगा. करण मार भाईयो मार बहनो, ई ध्यान में रखाड़ो कि घणो हेगो अब करे बिना पर्याय छे नहीं, मळाय बिना पर्याय छे नहीं, फक्त ताळो सुळो रखाड़ो. याडी बाप पगू पडतुणा आशीर्वाद दिने की ताळो शिळो कर, रिसे माओगे तो ताळो फडफड करायचा. शांत दिमागे ती बात करो, शांतता ती बात करो. ही लढाई घण लांब आपले लढायचा अंगले जायचं. कारण मार विनंतीचं ही आपले लांबो चलायचं. एकेदन 4-4, 5-5 करो मत. आणि हरिभाऊ राठोड, राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ नका, वेगवेगळ्या समित्या करू नका. हा समाज आपल्याला कुठेच ठेवणार नाही, लक्षात घ्या. आणि आमचे उपोषण करते, आमचा ॲडव्होकेट प्रदीप राईत पप्पू यांनी देखील या जिल्ह्यामध्ये उपोषण केले, त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे. आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या 4-9 युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय, ते शहीद झाले. या शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला, ज्यांच्या वडिलांच्या माता पिताची, त्यांच्या आत्म्याची तुम्हाला सोगन आहे. याचं बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. हे आपल्याला कधीच माफ करणार नाही, हे आपल्याला कधीच माफ करणार नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने, सच्च्या मनाने, आणि छुपा अजेंडा ठेवू नका. कुणाला वाटत असेल मी झेडपी मेंबर होऊन जाईल, कुणाला पंचायत समिती, कुणाला आमदारकीचे स्वप्न पडले असेल, अरे काय व्हायचं ते होईल, पण ते स्वप्न घेऊन इथे नाटक करू नका, या लोकांच्या भावनेशी खेळू नका, हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक, संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या काम केलं, त्या सगळ्यांना मी लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि माझं अब देखो, आणि सोबतच इथल्या आमच्या समाज बांधवांची मागणी आहे, या किनवट आणि माहूर मतदारसंघातील आमदार भीमराव केराम साहेबांनी जे काय वक्तव्य केले, त्या वक्तव्याच्या बाबतीत मी आधी स्पष्टीकरण सांगितलंय. अरे काय हे जे काय संविधान आहे तुमच्या बापाची जागीरदारीने, लक्षात ठेवा. संविधान तुमच्या एकट्यासाठी नाही, संविधान तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे. आणि त्याच संविधानाच्या आधार आम्ही हक्क अधिकार मागतो, लक्षात घ्या. काय तुम्हाला तुमच्या पक्षवाल्यांनी सांगितलंय काय अशा असंविधानिक भाषा वापरायची? म्हणून या बीजेपी वाल्यांना मी सांगतो, तुम्ही जर तुमच्या आमदाराला अशी असंविधानिक भाषा वापरण्याचं सांगत असाल तर तुम्हाला देखील धडा शिकवल्याशिवाय हा समाज राहणार नाही. एवढं सांगून इथे बरेच मंडळी मागे आहेत, सारखं थांब थांब म्हणताय, तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तमिळ सेना लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि मारती शब्द आता तंबावचो एकच मिनिट. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे असे कसे देत आहे, असे कसे देत आहे. वोट बंजारा जागा हो, वोट बंजारा जागा हो, आमच्या मागण्या पूर्ण करा. जय गोर, जय सेवालाल, जय नायक काशीनाथ. खूप लोक तावडे मग तपरेचं 1 मिनिट एकच भाषण शेवट.